स्टाफ सिलेक्शन कमिशनची सीजीएल कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल पदवीधरांसाठी असलेली जी जाहिरात आहे आलेली आहे, खूप चांगल्या जागा आहे आणि महाराष्ट्रातील उमेदवारांना देखील एक चांगली संधी आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे. बघा, नुकतीच जी आहे तर ती भारत सरकारच्या एसएससी कडून जी आहे तर ती एसएससी सीजीएल 2026 ची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे आणि या एसएससी भरतीची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीचे मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण रेकॉर्डेड बॅच नुकतीच म्हणजे लेटेस्ट रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. सीजीएल साठी अत्यंत उपयुक्त आहे. सर्व अभ्यासक्रम वगैरे कव्हर केलेला आहे. ऍडमिशन ओपन आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅचला नक्की एनरोल करू शकतात. बघा, याचे अर्ज 21 मे पासून सुरू होणार म्हणजे सुरू झालेले जातात आणि 22 जून पर्यंत चालणार आहे हा कार्यक्रम. थोडंसं एक्सटेंड होतं ते आणि त्यांनी सांगितलेले की परीक्षा कधी होणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आणि टियर 2 एक्झाम कधी होणार आहे डिसेंबर 2026 मध्ये. तर या परीक्षा जी आहे लगेच ऑगस्ट मध्ये होण्याची आपल्याला शक्यता लगेच इथं पाहायला मिळते. याच्यामध्ये वेगवेगळी पदं असतात, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट लेवलचं पद आहे यस लेवल 7चं, ज्यामध्ये 44,900 ते 1,42,400, ज्याच्यामध्ये एएसओ आपलं पद आहे. बघा, जसं महाराष्ट्रात एएसओ पद आहे त्याच पद्धतीने केंद्रात पण एएसओ पद असतं ना, त्यांना पण लागेल ना, तर ते पद आहे इथं. इन्कम टॅक्सचा इन्स्पेक्टर, इन्कम टॅक्स मध्ये पण जाऊ शकतात तुम्ही. लेवल 6 35,400 1,12,400, डिव्हिजनल अकाउंटंट, सब इन्स्पेक्टर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर. लेवल 5 29,200 ते 92,300, ऑडिटर, अकाउंटंट, टॅक्स असिस्टंट, लिपिक जे आहे इथंच लागतात मित्रांनो. S4 ला आपल्याला पाहायला मिळतात. बघा, हे वेगवेगळे पद आहेत. या पदांविषयी डिटेल मध्ये माहिती येणाऱ्या व्हिडिओज मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे सर्व माहिती. आता फक्त मी तुम्हाला एक ओव्हर लुक जे आहे तर ते त्या सगळ्यांचा देणार आहे. बघा, वयोमर्यादा ही 18 ते 27, काही ठिकाणी 18 ते 30 आहे, काही ठिकाणी 18 ते 25 आहे, डिपेंड करतं. यावेळी एसएससी सीजीएल मध्ये 12,256 आल्या. मागच्या वेळी 15,000 होता, त्याच्या आधी 17,000, त्याच्या आधी 8,000 आणि सगळ्यात मोठी जी आहे तर ती 37,000ची जागा 2022 मध्ये जी आहे तर ती आलेली ती 12,000 जागा. या चांगल्या जागा आपण इथं म्हणू शकतो. याच्यामध्ये पात्रता जर पाहिली, पदवीधर फक्त काय पाहिजे, पदवीधर लागतो. कुठल्याही शाखेचा पदवीधर फॉर्म भरू शकतो, एनी ग्रॅज्युएट. फक्त काही पद आहे जसं की असिस्टंट ऑडिट ऑफिसर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, स्टॅटिस्टिकल इन्व्हिजिलेटर ग्रेड 2, रिसर्च असिस्टंट. याच पदासाठी विशेष अशी पात्रता लागते. बाकी सर्व पदांसाठी फक्त तुम्ही ग्रॅज्युएट जे आहे तर ते पाहिजे. एज लिमिट बघा, इथं 18 ते 30, प्रत्येकडे थोडी थोडी एज लिमिट. सोबत ओबीसीना 3 वर्ष आणि एससी एसटीला 5 वर्ष वयाची सूट जी आहे तर ती इथं मिळणार आहे मित्रांनो, तो फायदा होणार आहे. परीक्षा शुल्क फक्त 100 रुपये. सर्व महिला, त्यासोबतच एससी एसटी दिव्यांग यांना कुठलाही पैसा लागत नाही. ओके, ती 2 स्टेज मध्ये होणार आहे. एक पूर्व परीक्षा होती याची आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षा होते. पूर्व परीक्षा आपल्याला काय सांगितलं त्यांनी, आम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये, ही खूप वेळ चालते मित्रांनो. क्वालिफाईंग नेचरची असते, मार्क पकडले जाते, सर्व मार्क्स एचएस पकडले जातात. स्टेज नंबर 2 मध्ये पूर्व परीक्षेत हे सर्व विषय आणि हे सर्व विषय आपल्या बॅच मध्ये जे आहेत आपण डिटेल मध्ये एसएससीच्या धर्तीच्या पॅटर्नवरच कव्हर जे आहेत तर ते करून दिलेले आहेत. बघा, विषय कोणते कोणते बघा, इंग्लिश, जीके, जनरल इंटेलिजन्स अँड जनरल ऍप्टिट्यूड. प्रत्येकावर 25-25 प्रश्न, 50-50 मार्क आणि हे 15-15 मिनिटं. आता सेक्शनल टायमिंग पण त्यांनी इथं दिलेलं आहे. हे अशा पद्धतीने जाहिरातीचा एक ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. येणाऱ्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये संपूर्ण माहिती जी आहे सांगणार आहे. म्हणून तुम्ही आपले हे जे चॅनल आहे आजच जॉईन करून ठेवा. या चॅनलवर आपण एसएससी आणि रेल्वेची सर्व माहिती जी आहे तर ते देत असतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.